हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघे पुन्हा एकदा स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला लेट झाले आहेत. म्हणजे आकाश, नम्रता, आजी, अविनाश, अंजली आणि ईश्वरी अर्णव हे तिघे वेगवेगळ्या गाड्यांमधून या स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघाले. आता अर्णव तर तसा खूप जोरात गाडी चालवतो. आज ना वटपौर्णिमेची तयारी करायची होती, ना सौदामिनी वल्लरीच्या गुंडांनी रस्ता अडवला होता, ना पाऊस सुरू होता. तरीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी हे सगळ्यात उशिरा पोहोचले. म्हणजे पोहोचलेच नाहीत. आकाश, नम्रता, मामी, अंजली, आजी, मामा हे सगळे त्यांच्या अर्धा पाऊण तास आधीच पोहोचले. पण अर्णव आणि ईश्वरी रस्त्याने मस्त गप्पा मारत मारत रोमांस करत करत चालले होते. आणि इकडे आयोजकांनी त्यांना शेवटचा कॉल दिला, जर तुम्ही आता आले नाहीत तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. मग अर्णव आणि ईश्वरी एवढे उशिरा का आले? ते वेळेवर पोहोचू शकतील की फायनल राऊंड आधीच डिस्क्वालिफाय होतील? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सगळेजण घरातून बाहेर पडतात. अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रता, आजी, मामा, त्यानंतर अंजली हे सगळे घराबाहेर येतात. अर्णव आणि ईश्वरी गाडीत बसणार इतक्यात आजी म्हणते, चिंटू, मी काय म्हणते, तू, आकाश, नम्रता आणि ईश्वरी चौघे एकाच गाडीत जा, म्हणजे वेळेवर स्पर्धेत पोहोचाल. मामा म्हणतो, हो, हे चांगलंय, चारही स्पर्धक एकाच गाडीत. आकाशला तर कधी काही प्रॉब्लेम नसतोच. आकाश, ईश्वरी, अर्णव हे गाडीत बसणार. तेवढ्यात नम्रता म्हणते, नाही, नको, थांबा. आजी विचारते, नम्रता, का नको? तुम्ही चौघे एका गाडीत गेला तर काय प्रॉब्लेम आहे? नम्रता काही बोलणार इतक्यात मामा म्हणतो, हो ना, अरे तुम्ही फक्त स्पर्धेच्या ठिकाणी एकमेकांचे स्पर्धक आहात, पण येथे तर आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत ना, मग एकत्र एका गाडीत जायला काय प्रॉब्लेम आहे? नम्रता म्हणते, बाबा, काही प्रॉब्लेम नाहीये, आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. पण मला असं वाटतंय की आकाश आणि मी आम्ही एका वेगळ्या कंपनीकडून स्पर्धेत भाग घेतोय ना, आणि आकाश हे पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या जीवावर काहीतरी करताय, एखाद्या स्पर्धेत भाग घेताय, स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करताय, तर आमची एंट्री वेगळ्या गाडीतून व्हायला हवी, एवढंच मला वाटतं. सगळ्यांना समजतं ही नम्रता अशीच आहे. आकाश चिडून म्हणतो, नम्रता, असं वेगळ्या गाडीने एंट्री वगैरे काही नसतं. तेथे कुणी आपले फोटो काढायला नाही बसलाय की तुम्ही कोणत्या गाडीतून आला आहात, एकत्र आला आहात की वेगळे आला आहात. तर नम्रता चिडून म्हणते, नाही आकाश, कोणाला फरक पडो ना पडो, मला फरक पडतो. कारण मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याची एक वेगळी ओळख असावी. माझा नवरा दुसऱ्या कोणाच्याही छत्रछायेखाली असू नये. जर माझी अशी इच्छा असेल तर यात माझं काय चुकलं? सगळ्यांना खूप राग येतो. आकाश काही बोलणार इतक्यात अर्णव म्हणतो, आय थिंक नम्रता एकदम बरोबर बोलतीये. आकाश, तू आणि नम्रता वेगळ्या गाडीत जा, आम्ही दोघे या गाडीमध्ये येतो. आकाश यासाठी होकार देतो. कोठे नम्रताशी भांडण करायचं असं त्याच्याही मनात असतं. आणि तेवढ्यात आजी एक श्रीफळ देते आणि मामा हे श्रीफळ अर्णवला देतो. अर्णव आकाशला देतो आणि ते वाढवायला सांगतो. आकाश गाडी समोर येतो, 2-4 वेळेस हे नारळ फिरवतो आणि मग त्यानंतर जोरात जमिनीवर हे नारळ वाढवतो. सगळेजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणून टाळ्या वाजवतात. अर्णव आजीला विचारतो, आज जोर जोरात ओढू लागतो, हो हो हो. हवालदार घाबरल्याचं नाटक करतो. आता या हवालदाराला राजेशचा सगळा प्लॅन माहिती आहे, पण तो नाटक करतो आणि जोर जोरात इन्स्पेक्टरला आवाज देतो, साहेब, साहेब, लवकर इकडे या, साहेब, लवकर इकडे या. तेवढ्यात इन्स्पेक्टर तेथे येतो आणि विचारतो, काय झालं रे, कशाला ओरडतोय? आणि त्याला दिसतं की राजेश हू हू करतोय. इन्स्पेक्टर लगेच आतमध्ये येतो आणि विचारतो, आता काय झालं याला? आणि तेवढ्यात राजेश जमिनीवर खाली पडतो आणि जोर जोरात ओढू लागतो, हू हू. आणि त्याच्या तोंडातून फेस सुद्धा येतो. इन्स्पेक्टर म्हणतो, आत्ताच्या आत्ता ॲम्ब्युलन्स बोलवा, चला लवकर. आणखीन 2-3 हवालदार येतात, या राजेशला उचलतात आणि जेलमधून बाहेर घेऊन जातात. इन्स्पेक्टर सुद्धा त्यांच्या मागे मागे जातो. या राजेशला मोठा काहीतरी त्रास होतोय असं सगळ्यांना वाटतं, पण जेलमधून पळून जाण्यासाठी ही सगळी राजेशची नाटकं असतात. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही रस्त्यानेच जात असतात, आपल्या गाडीत बसलेले असतात. दोघेही गप्प असतात. कधी ईश्वरी अर्णवकडे पाहते, कधी अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि अर्णव हा कसला तरी विचार करत असतो. ईश्वरी विचारते, सर, तुम्ही कसला विचार करताय? तुम्हाला काही टेन्शन आलंय का? अर्णव म्हणतो, हो, थोडं टेन्शन आलंय.
ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ही स्पर्धा आपणच जिंकणार आहोत हे मी तुम्हाला आता लिहून देऊ शकते. अर्णव सांगतो, तो तर माझा सुद्धा विश्वास आहे की आपणच ही स्पर्धा जिंकू. पण तुला मी सांगितलंय ना, कोणत्याही स्पर्धेआधी थोडं टेन्शन असलं ना तर ते चालतं, ते स्पर्धेसाठीच चांगलं असतं. ईश्वरी म्हणते, पण सर माझा फंडा वेगळा आहे. कोणत्याही स्पर्धेचं टेन्शन घ्यायचंच नाही. असं मनात ठाम ठरवायचं की आपणच जिंकणार आहे, ही स्पर्धा आपणच जिंकू. अगदी तसंच होतं. चला द्या बरं हात. अर्णव ईश्वरीच्या हातात हात देतो. ईश्वरी म्हणते, आता आपण दोघे बरोबर असल्यावर आपण दोघेच जिंकणार, दुसरं कुणीही जिंकू शकणार नाही. अर्णव खूप खुश होतो. ईश्वरी म्हणते, सोडा आता हात, गाडी चालवा. हातात हात घेतला की काही सुचतच नाही. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. ईश्वरी हसू लागते. आणि इकडे सौदामिनी आणि वल्लरी या दोघी एकमेकींच्या बरोबर असतात. सौदामिनी खूप चिडलेली असते आणि म्हणते, हे ईश्वरी आणि अर्णव कोणत्या मातीचे बनले आहेत ना, काही कळतच नाहीये. मी त्यांच्या मार्गात किती अडचणी आणल्या. त्यांनी स्पर्धेत पोहोचू नये म्हणून प्रयत्न केले, मग त्यांना स्पर्धेत भाग घेता येऊ नये म्हणून प्रयत्न केले, मग त्यांनी ॲक्च्युअल स्पर्धा जिंकू नये म्हणून प्रयत्न केले. तरीसुद्धा माझे सगळे प्रयत्न फेल झाले आणि ते दोघे प्रत्येक संकटावर मात करत करत पुढे चालले आहेत. वल्लरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझ्यावर घसरण्याआधी ना मी तुम्हाला सांगते की मी आणि नम्रताने खूप प्रयत्न केले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. ईश्वरीच्या डोळ्यामध्ये ते लिक्विड गेलं होतं. ईश्वरीला काही दिसत नव्हतं. पण सौदामिनी म्हणते, पण या पणमुळे तर सगळा प्रॉब्लेम होतोय. मी हे केलं पण, मी ते केलं पण, मी हा प्रॉब्लेम केला पण, मी हा तो प्लॅन केला पण. वल्लरी चिडून म्हणते, पण यावेळेस माझ्याकडे असा प्लॅन आहे ना की यावेळेस ते दोघे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचूही शकणार नाही आणि ईश्वरी या स्पर्धेत भाग सुद्धा घेऊ शकणार नाही, त्यामुळे ते जिंकणारच नाही. सौदामिनी चिडून म्हणते, बस झाले तुझे हे प्लॅन, आणि जोपर्यंत प्लॅन सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत या मोठ्या मोठ्या फुशारक्या तू मारूच नको. जेव्हा सक्सेसफुल होईल तेव्हा मला सांग. तर वल्लरी म्हणते, यावेळेस माझं जे प्याद आहे नम्रता, ती नक्कीच जिंकणार, कारण तिची जिंकण्याची कारणं वेगळी आहेत आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास बसलाय की ती ईश्वरीला नक्कीच हरवणार. सौदामिनी म्हणते, हो का? मग आजपर्यंत हरवायला का नाही जमलं? ईश्वरीने तिच्या विरुद्ध 2 राऊंड जिंकले, तेव्हा तर ती तोंड पाहत बसली आणि तू मला स्वतःच सांगितलंय की ती कधीच जिंकू शकणार नाही कारण तिच्यात तेवढं टॅलेंटच नाहीये. मग अचानक तुझा तिच्यावर एवढा मोठा विश्वास कसा? तर वल्लरी म्हणते, अहो पण. सौदामिनी चिडून म्हणते, गप्प बस, आता काहीच सांगू नको. वल्लरीची बोलतीच बंद होते. सौदामिनी एकुलती एक आहे जी वल्लरीची बोलती बंद करू शकते. आणि इकडे राजेशला पोलीस एका ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असतात. राजेश, त्याचा तो हवालदार, इन्स्पेक्टर आणि डॉक्टर हे ॲम्ब्युलन्समध्ये असतात आणि त्यांच्या मागे मागे पोलिसांची गाडीसुद्धा येत असते. राजेश हा बेशुद्ध असल्याचं नाटक करत असतो. इन्स्पेक्टर डॉक्टरशी गप्पा मारण्यात व्यस्त असतो आणि या हवालदारची नजर राजेशवर असते. तेवढ्यात राजेश डोळे उघडतो आणि हवालदारला इशारा करतो आणि इन्स्पेक्टर हा डॉक्टरशी बोलण्यातच व्यस्त असतो. हवालदारला हा इशारा समजतो आणि हवालदार इन्स्पेक्टरच्या कमरेला जी बंदूक असते त्या बंदुकीला एक लॉक असतं, ते लॉक तो उघडून टाकतो, म्हणजे राजेशला लगेच ही बंदूक चोरता आली पाहिजे. राजेश खुश होतो आणि इन्स्पेक्टरचं लक्ष नाहीये हे पाहून लगेच आपल्या जागेवरून उठतो आणि इन्स्पेक्टरची बंदूक त्याच्या कमरेतून काढून घेऊन त्याच्यावरच ही बंदूक रोखतो. इन्स्पेक्टर, डॉक्टर यांना जबर धक्का बसतो. हा हवालदार सुद्धा घाबरल्याचं नाटक करतो. इन्स्पेक्टर म्हणतो, राकेश, राकेश सोड, राकेशची चूक करू नको. तर राकेश हा इन्स्पेक्टरला जोरात धक्का देतो आणि त्याच्यावर ही बंदूक रोखतो आणि म्हणतो, तू गप्प बस. हात वर कर, हात वर कर. इन्स्पेक्टर, हवालदार त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात, पण राजेश कोणाचं काय ऐकत नाही आणि जोर जोरात म्हणतो, गाडी थांबव, नाहीतर याला संपून टाकीन. इन्स्पेक्टर म्हणतो, राकेश खूप मोठी चूक करतोय. राकेश म्हणतो, तू गप्पा बस. आणि राजेश हा जोर जोरात ही ॲम्ब्युलन्स वाजवतो, ॲम्ब्युलन्स थांबवायला सांगतो आणि मग ही ॲम्ब्युलन्स थांबते. आणि दुसरीकडे स्टार ग्लोब प्रेझेंट फूड अँड फॅशन या स्पर्धेच्या फायनल राऊंडला सुरुवात होते आणि या फायनल राऊंडसाठी सगळे जमा झालेले असतात. जजेस आलेले असतात, अँकर आलेली असते, मीडिया आलेली असते, प्रेक्षक आलेले असतात आणि एकाच वेळेस घराबाहेर पडलेले आकाश, नम्रता, अंजली, मामा, आजी हे सगळे पोहोचलेले असतात. फक्त एक जण नाहीये
आणि ते म्हणजे आपले ईश्वरी आणि अर्णव. अँकर ही आपल्या अँकरिंगला सुरुवात करते आणि सगळ्यांना सांगते, शेवटी तो दिवस उजाडलाच. या स्पर्धेचा शेवटचा राऊंड, फायनल राऊंड, आणि आज आपल्याला या स्पर्धेची विजेता जोडी सापडणार आहे. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात, खूप खुश असतात. मागच्या काही राऊंडमध्ये जी मुलगी आपल्या मोबाईलवर हे सगळं लाईव्ह पाहत होती, ती मुलगी या स्पर्धेच्या फायनल राऊंडला प्रेक्षक म्हणून येऊन बसलेली असते. आणि मग अँकर एक एक करून सगळ्या स्पर्धकांना स्टेजवर बोलवते. सगळ्यात आधी सौदामिनी क्रिएशन्सचे स्पर्धक स्टेजवर येतात. जजेस पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतात. सगळेजण टाळ्या वाजवतात. मग दुसरे स्पर्धक सिल्क्रेस्ट ते तेथे येतात. त्यांचं सुद्धा स्वागत होतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. मग तिसरी स्पर्धक जोडी असते आकाश टेक्सटाईलचे आकाश पाटील आणि नम्रता पाटील. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. मामा ओ कोस ओकोस असं जोरजोरात ओरडतो. आकाश आणि नम्रता स्टेजवर येतात. त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. अँकर भलतीच खुश असते आणि म्हणते, आता शेवटची आणि सगळ्यात पॉप्युलर जोडी सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के. पण हे दोघेही तेथे पोहोचलेले नसतात. अँकर त्यांना पुन्हा एकदा आवाज देते, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के, तुम्ही कोठे असाल तेथून स्टेजवर या. मग आजी, नम्रता, मामा सगळेजण शोधतात. आता हे सगळे एकाच वेळेस निघाले होते घरून. अर्णव, ईश्वरी खूप झालं तर 5 मिनटं 10 मिनटं मागे पुढे यायला पाहिजे, पण अजूनही ते पोहोचलेले नसतात. ओके, ते मान्य. आकाश, नम्रता, मामा, अंजली, आजी यांना तर कळायला हवं ना, हे दोघे कोठे आहेत. आपण पोहोचलोय, अरे तुम्ही कोठे, आला का नाही, असा फोन तर सामान्य माणूस सुद्धा करतो. पण यांना काही येणं घेणं नाहीये. मस्त प्रेक्षकांच्या खुर्चीवर येऊन बसलेत आणि जेव्हा अनाऊन्समेंट होतीये, हे अँकर अनाऊन्समेंट करतीये, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के लवकर या स्टेजवर, तेव्हा या सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. अरे देवा, अजून ईश्वरी आणि अर्णव इथे पोहोचले नाही, असं कसं होऊ शकतं. आणि मग सगळेजण त्यांना आजूबाजूला शोधू लागतात. सगळे प्रेक्षक, जजेस, स्पर्धक, त्यानंतर ती मुलगी जी प्रेक्षक बनून आली आहे, सगळेजण शोधत असतात. परंतु ईश्वरी आणि अर्णव कोठेच नाहीये. आणि ईश्वरी आणि अर्णव कोठे, तर या दोघांचा अजूनही मुंबईच्या जंगलांमधून प्रवास सुरूच आहे. हे मुंबईमध्ये राहतात, प्रवास मुंबईमध्ये होतोय, स्पर्धा मुंबईमध्ये आहे, तरी सुद्धा कोणत्या सुनसान रस्त्याने हे दोघे प्रवास करतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. अर्णव ईश्वरीला काही देणं घेणं नसतं. आता स्पर्धेची एखादी वेळ असेल की या वेळेपर्यंत स्पर्धेत पोहोचायचं, नाही, हे दोघे पोहोचतच नाही. या दोघांच्या गाडीमध्येच गप्पा सुरू असतात. अर्णव गाडी चालवत असतो, ईश्वरी वाव बाहेर किती छान वातावरण आहे असं म्हणून बाहेर पाहत असते. आणि ईश्वरी ही अर्णवला म्हणते, सर मी ना काहीतरी करतीये. अर्णव विचारतो, हे असं काय करतीये. ईश्वरी सांगते, मी ना तुमचं फेस रिडिंग करतीये. अर्णव विचारतो, तुला फेस रिडिंग जमतं का. ईश्वरी म्हणते, हो मी तुमचं फेस रिडिंग करतीये. तुम्हाला आहे ना एक खूप सुंदर आणि हुशार मुलगी मिळणार आहे. अर्णव विचारतो, कोठे, मला तर दिसत नाहीये. ईश्वरी म्हणते, नीट पाहिलं ना तर दिसेल. अर्णव हसू लागतो. या दोघांना माहीतच नसतं की तिकडे स्पर्धा सुरू झाली आहे आणि हे दोघे मस्त गप्पा गोष्टी करत करत, फ्लर्ट रोमांस करत करत गाडीमध्ये आपल्या रस्त्याने जात असतात. आणि इकडे राजेश हा जोरजोरात ओरडत असतो, डॉक्टर, दारुगाड दारुगाड. इन्स्पेक्टर घाबरलेला असतो आणि मग राजेश या हवालदारला ओलीस ठेवतो आणि गाडीच्या बाहेर येतो. मग इन्स्पेक्टर सुद्धा गाडीच्या बाहेर येतो. तोपर्यंत पोलिसांची दुसरी गाडी मागे मागे आलेली असते आणि सगळे हवालदार गाडीच्या खाली उतरतात. पण राजेशने या हवालदाराला आपल्या बंदुकीवर ठेवलेलं असतं. इन्स्पेक्टर म्हणतो, राजेश सोड त्याला, पळून जाऊ नको, खूप मोठी चूक करतोय. राजेश म्हणतो, अरे तू होय माग, नाही तर याला ना इथंच संपून टाकीन. आणि राजेश लगेच या हवालदाराला आपल्याबरोबर जंगलाच्या दिशेने घेऊन जातो. इन्स्पेक्टर म्हणतो, बसा सगळे गाडीमध्ये. सगळेजण गाडीत बसतात आणि राजेशच्या मागे मागे आपली गाडी घेऊन जातात. तरीसुद्धा राजेश पायी पायी या गाडीच्या खूप पुढे आलेला असतो. राजेश हवालदाराला म्हणतो, झालंय माझं काम, आता मी निसटतो. तुला काय नाटक करायचं माहिती आहे ना. हवालदार म्हणतो, हो माहिती आहे. राजेश त्याला सांगतो, तुला तुझा मोबदला लवकरच मिळेल, टेन्शन घेऊ नको. हवालदार भलताच खुश असतो आणि राजेश हा उजव्या बाजूला पळून जातो. हा हवालदार हसणं कंट्रोल करतो आणि मग खाली पडल्याचं नाटक करतो. तेवढ्यात पोलिसांची गाडी तेथे पोहोचते. इन्स्पेक्टर गाडीच्या खाली उतरतो आणि विचारतो, तुम्ही बरे आहात ना, काही लागलं नाही तुम्हाला जास्त. हवालदार म्हणतो, नाही. इन्स्पेक्टर विचारतो, कोठे गेलाय तो राजेश.
हवालदार राजेश गेल्याची विरुद्ध दिशा दाखवतो, या बाजूला गेलाय. इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे, बसा गाडीमध्ये. मग सगळेजण गाडीत बसतात आणि विरुद्ध दिशेने जातात. म्हणजे राजेश काही त्यांना सापडणार नाहीये. राजेश यशस्वीरित्या पळून जातो. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णवचा प्रवास अजूनही सुरूच असतो. ईश्वरी अर्णवचा फेस रीड करत असते. अर्णव विचारतो, आता काय दिसतंय माझ्या चेहऱ्यावर? ईश्वरी त्याला सांगते, तुमच्या चेहऱ्यावर असं लिहिलंय की तुमच्या आयुष्यात एक अतिशय सुंदर आणि एक खूप हुशार अशी बायको येणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाईल. तर अर्णव म्हणतो, सुंदर तर ठीक आहे, पण हुशार हे थोडं चुकीचं नाही वाटत का? ईश्वरी म्हणते, गप्प बसा सर, मी खूप हुशार आहे. बोला बोला, हुशार आहे हुशार आहे हुशार आहे. अर्णव म्हणतो, हो हो. ईश्वरी म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपणच ही स्पर्धा जिंकणार आणि आपल्याशिवाय ही स्पर्धा कुणीही जिंकणार नाही. या दोघांना काही देणं घेणं नसतं की आपल्याला स्पर्धेला उशीर झाला आहे, आपण उशिरा पोहोचलोय. हे दोघे मस्त गप्पा टप्पा करत रस्त्याने जात असतात. दोघे एकमेकांचा हात हातात घेतात आणि त्यांचा हा प्रवास सुरूच असतो. दुसरीकडे ही अँकर पुन्हा पुन्हा अनाऊन्समेंट करत असते, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के, तुम्ही कोठे असाल तेथून लवकर येथे या. बाकीचे सगळे स्पर्धक येथे आले आहेत, तुम्ही कोठे आहात? पण हे दोघे काही येत नाही. आणि अँकर चिडून म्हणते, हे दोघे आपल्या स्पर्धेचे सगळ्यात जास्त फेमस कपल आहेत. मागचे दोन्ही राऊंडसुद्धा हेच जिंकले आहेत, पण शेवटच्या राऊंडला त्यांनी एवढा उशीर का केला आहे? मी तुम्हाला फायनल कॉल देते, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के, लवकर या. आणि सगळेजण त्यांचीच वाट पाहत असतात. तर आकाश नम्रताला म्हणतो, दादा आणि वहिनी तर आपल्या बरोबरच निघाले, मग त्यांना यायला एवढा उशीर का झालाय तेच कळत नाहीये. कदाचित अर्णव बैलगाडीत येतोय असंच दिसतंय. ही अँकर पुन्हा पुन्हा आवाज देत असते, सात्विक फॅशन, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के, लवकर या. पण त्यांचा कोठेही मागमूस नसतो. आणि नम्रता चिडून म्हणते, हे दोघे नेहमीच उशिरा कसे येतात तेच मला कळत नाही. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, सगळे प्रेक्षक टेन्शनमध्ये असतात की हे दोघे अजून का आलेले नाही आहेत. अँकर पुन्हा पुन्हा त्यांची वाट पाहत असते, त्यांना कॉल देत असते. मामा, अंजली, आजी, नम्रता, आकाश सगळ्यांनाच टेन्शन येतं की ते अजून का पोहोचले नाही आहे. आणि इकडे राजेश हा तुरुंगातून येऊन पोलिसांना फसवून रस्त्याने पळून सौदामिनीच्या गाडीपर्यंत येत असतो. आणि सौदामिनी विचार करते, अजून हा राजेश का आला नाही आहे? त्याने तर मला हीच वेळ सांगितली होती. पोलिसांच्या तावडीतून तो सुटला असेल की नाही, येथे वेळेवर येईल की नाही, असा विचार सौदामिनी करत असते. आणि तेवढ्यात राजेश तिच्या गाडीजवळ पोहोचतो. सौदामिनी म्हणते, अरे वा, वेळेचा लय पक्का आहे तू, जी वेळ सांगितली होती त्याच वेळेत बरोबर आलास. राजेश म्हणतो, मॅडम ती तर आपली खूबी आहे, आपण दिलेली वेळ नेहमी पाळतो. सौदामिनी म्हणते, ते सगळं सोड, पोलिसांना चपकून कस काय निघाला तू, जेलमधून कसा पळाला ते सांग मला आधी. राजेश चिडून म्हणतो, माझा इंटरव्ह्यू ना तुम्ही नंतर घ्या, आधीच चला इथून, पोलीस माझ्या मागे लागले आहेत. राजेश गाडीत बसतो आणि सौदामिनी तेथून निघते. इकडे अर्णव आणि ईश्वरीचा सुद्धा प्रवास सुरू असतो आणि राजेश आणि सौदामिनी सुद्धा तेच दिशेने जात असतात. हे दोघे एकमेकांच्या मागे पुढे असतात, पण अर्णव ईश्वरीला याबद्दल काहीच माहीत नसतं. दुसरीकडे अँकर ही सगळ्यांना सांगते की आपल्या स्पर्धेत एकूण 4 जोड्या आहेत. आज शेवटचा फायनल राऊंड आहे आणि 3 जोड्या येथे पोहोचल्या आहेत, पण चौथी जोडी अजून काही आलेली नाहीये. ती चौथी जोडी म्हणजे सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के. ती आपल्या या कॉम्पिटिशनची सगळ्यात पॉप्युलर जोडी आहे आणि मागचे 2ही राऊंड त्यांनीच जिंकले आहेत. नम्रताचा खूप जळफळाट होतो. आणि मग हे अँकर म्हणते, आकाश पाटील आणि नम्रता पाटील यांनी सुद्धा खूप छान मेहनत केली आहे आणि ते सुद्धा चांगली टफ फाईट देऊ शकतात. या राऊंडमध्ये कोण जिंकेल ते काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या स्पर्धकांनी एकदम जी जान लगा के खेळा, म्हणजे कुणीही जिंकू शकतं. हे ऐकून सगळे प्रेक्षक, सगळे स्पर्धक जोरजोरात टाळ्या वाजू लागतात. आणि अँकर पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते की आता आपला फायनल राऊंड सुरू होण्यासाठी फक्त 20 मिनिटे बाकी आहेत आणि जर तोपर्यंत अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के येथे पोहोचले नाहीत तर त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल. सगळ्यांना खूप टेन्शन येतं. मामा अर्णव ईश्वरीला कॉल लावत असतो, पण त्यांचाही फोन लागत नाही. आजी अंजलीला सुद्धा खूप टेन्शन येतं. सगळेजण या दोघांचीच वाट पाहत असतात. आणि इकडे सौदामिनी ही या राजेशला घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचते. तेथे वल्लरी सुद्धा असते. आणि आता काय करायचं, त्या ईश्वरी आणि अर्णवला कसं हरवायचं हाच प्रश्न या सगळ्यांसमोर असतो.
मामी म्हणते, आज माझ्याकडे एक मास्टर प्लॅन आहे. माझा प्लॅन नक्की यशस्वी होणार आणि अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धा जिंकू शकणार नाही. राजेश चिडून म्हणतो, ओ मामी, तुमचा प्लॅन राहू द्या. आज फक्त माझाच मास्टर प्लॅन चालणार आणि तोच यशस्वी ठरणार. सौदामिनी म्हणते, कुणाचा का प्लॅन असे ना, त्या दोघांनी ही स्पर्धा जिंकायला नकोय मला. राजेश सांगतो, मी या प्लॅनसाठी मागील अनेक दिवसांपासून खूप मेहनत केली आहे. त्यासाठी स्पेशल मी जेलमधून पळून आलोय. त्यामुळे माझा प्लॅनच यशस्वी ठरणार आणि मी जे करणार तेच तुम्ही दोघींनी पाहायचं. आज ते काही दोघे जिंकू शकणार नाहीये. सौदामिनी म्हणते, पाहूया तुझा कॉन्फिडन्स तरी खरा ठरतो का. तर वल्लरी चिडून म्हणते, ए राजेश, तू आहे ना जेलमधून पळून आलाय. त्यामुळे एवढ्या मोठ्या स्पर्धेत गेल्यानंतर तुला नक्कीच कुणीतरी पाहील आणि परत जेलमध्ये जाशील. त्यामुळे थोडं सांभाळून. राजेश म्हणतो, मामी, मला नका अक्कल शिकू. तुम्ही तुमचं पहा. माझा नंबर लागलाय, लवकरच तुमचा नंबर लागेल, एवढं लक्षात ठेवा. वल्लरी चिडून म्हणते, तुझा नंबर लागलाय ना, मग तू गप्प बस. माझा नंबर कधी लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. राजेश म्हणतो, जेलमध्ये कधी जायचं आणि जेलमधून कधी बाहेर यायचं हे मी स्वतः ठरवतो. पोलीस नाही ठरवत किंवा कोर्ट नाही ठरवत. त्यामुळे मला अक्कल शिकवायची नाही. या दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. सौदामिनी म्हणते, आता आपण येथे भांडायला आलोय का. आपल्याला त्या अर्णव आणि ईश्वरीला हरवायचं आहे ना. राजेश म्हणतो, तुम्ही जा आतमध्ये, मी चेंज करून येतो. आणि या दोघी तेथून निघून जातात. राजेशने त्यांना बॉम्बबद्दल काही सांगितलेलं नसतं. राजेश हा बॉम्ब लगेच बाहेर काढतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि सीट खाली हा बॉम्ब ठेवून देतो आणि ड्रायव्हरला म्हणतो, दादा तुम्ही जा इथून. तो माणूस तेथून निघून जातो गाडी घेऊन आणि राजेश पुन्हा एकदा तोंड लपवून चेंज करायला निघून जातो. आणि इकडे ही अँकर पुन्हा पुन्हा तेच म्हणत असते, अर्णव राजेश शिर्के, ईश्वरी राजेश शिर्के, कोठे आहात तुम्ही, लवकर या लवकर या. पण हे दोघे काही पोहोचलेले नसतात. मामा चिडून म्हणतो, दरवेळेस यांनाच कसा काय उशीर होतो. आपण सगळे एकत्रच निघालो ना, आपण वेळेवर पोहोचलो, हे दोघे अजून का नाही आले. त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडतो. आणि इकडे नम्रता सुद्धा आकाशला म्हणते, आकाश, हे दोघे अजून का पोहोचलेले नाहीये तेच कळत नाहीये. आकाशला सुद्धा कळत नाही हे दोघे का पोहोचले नाही. आज तर पाऊस नव्हता किंवा गुंड नव्हते किंवा वटसावित्रीची पूजा नव्हती, तरी सुद्धा यांना यायला उशीर काय झाला हे देवच जाणे. आणि इकडे राजेश हा चेंज करून टोपी घालून मस्त बाहेर येतो आणि विचार करतो, चिंटुकल्या, आज तुझा आणि तुझ्या मिस इंदोरचा शेवटचा दिवस बरं का. राजेश तोंडाला मास्क लावतो म्हणजे कुणी ओळखू शकणार नाही आणि तो आतमध्ये जाणार. इतक्यात त्याला अर्णव आणि ईश्वरीची गाडी येताना दिसते. राजेश खूप घाबरतो आणि लगेच पाठमोरा होतो. त्यांच्या गाडीसमोरूनच रोड क्रॉस करतो. पण अर्णव आणि ईश्वरीला काही तो ओळखू येत नाही आणि राजेश त्यांच्याच गाडीकडे पाहत राहतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजेश एकानंतर एक जबरदस्त डाव खेळतोय आणि ईश्वरी अर्णव मस्त रोमांस करत करत स्लो 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 या स्पर्धेला पोहोचताय. त्यांना या स्पर्धेत यायला एवढा उशीर का झाला हेच कळायला मार्ग नाहीये. निव्वळ टाइमपास झालाय, दुसरं काही नाही. आजचा एपिसोड तर चांगला होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एक मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर या स्पर्धेची अँकर आयोजक अर्णव आणि ईश्वरीला शेवटचा कॉल देतील. जर तुम्ही आता पुढील 10 सेकंदात येथे आला नाही तर आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करू. त्यामुळे मामी सौदामिनी खूप खुश होतील. पण ऐन वेळेस शेवटच्या सेकंदाला अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेत पोहोचणार. अँकर म्हणेल, आले शेवटी एकदाचे. आता अर्णव आणि ईश्वरी काय उत्तर देतील, आम्हाला काय उशीर झाला हे त्यांचं त्यांनाच माहीत. पण शेवटी हे पोहोचले हे पाहून मामी आणि सौदामिनीला खूप राग येईल आणि मग या दोघी राजेशला भेटायला जातील आणि मग राजेश त्यांना आपला खराखुरा प्लॅन सांगणार की आजचा माझा प्लॅन खूप धमाकेदार आहे, कारण खरोखरचा धमाका होणार आहे आणि अर्णव आणि ईश्वरी हवेत उडून जाणारे, कायमचे ढगात जाणारे. राजेश चक्क या स्पर्धेत बॉम्ब फोडणारे, अर्णव आणि ईश्वरीला जीवे मारणारे हे समजल्यावर सौदामिनी आणि मामी चांगल्या टरकतील, खूप घाबरतील. राजेश तर सायकोच आहे, त्याला तर काही फरक पडतच नाही. मग या दोघी या प्लॅनमध्ये सामील होतील का, पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.